हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण क्लास 12चं थर्मोडायनामिक्स नावाचं युनिट स्टार्ट केलं होतं आणि याच्यामध्ये ज्या काही बेसिक टर्म्स होत्या, थर्मोडायनामिक्सचं जे इंट्रोडक्शन होतं, आपण थर्मोडायनामिक्स कशाला म्हणतो, केमिकल थर्मोडायनामिक्स कशाला म्हणतो, त्याच्यानंतर काही बेसिक टर्म्स बघितल्या होत्या, जसं सिस्टीम कशाला म्हणतात, सराउंडिंग कशाला म्हणतात, युनिवर्स कशाला म्हणतात आणि बाउंड्री कशाला म्हणतात. तर अशा बेसिक टर्म्स आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितल्या. तर आता आपल्याला या लेक्चरमध्ये टाइप्स ऑफ सिस्टीम बघायचे आहेत. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना पण सेंड करा, शेअर करा आणि त्यांना पण चॅनलला काय करायला लावा, सबस्क्राईब करायला लावा. तर बघा, सर्वात आधी तर आपल्याला टाइप्स ऑफ सिस्टीम बघायचे आहेत. तर सिस्टीम काय असते, तर आपण सांगितलं होतं युनिवर्सचा असा पार्ट ज्याचा आपण काय करतो, थर्मोडायनामिक स्टडी करतो. थर्मोडायनामिक स्टडी म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की सिस्टीमच्या आतमध्ये हीट जात आहे की सिस्टीममधून बाहेर हीट जात आहे, सिस्टीमचं टेम्परेचर इन्क्रीज होत आहे की सिस्टीमचं टेम्परेचर डिक्रीज होत आहे. हा जो स्टडी आहे या सर्व स्टडीला काय म्हणतो आपण, थर्मोडायनामिक स्टडी. मग आता आपल्याला त्याच्यानुसार सिस्टीमचे काही टाइप्स बघायचे आहेत की एखाद्या सिस्टीममध्ये कसे चेंजेस होतात, कोणकोणते चेंजेस होतात, त्याच्यानुसार आपण सिस्टीमला 3 टाइप्समध्ये क्लासिफाय करतो. ज्याच्यामध्ये एक आहे आपल्याजवळ ओपन सिस्टीम, एक आहे आपल्याजवळ ओपन सिस्टीम. त्यानंतर दुसरी जी आहे आपल्याजवळ तिचं नाव आहे क्लोज सिस्टीम आणि तिसरी जी सिस्टीम आहे आपल्याजवळ तिचं नाव आहे आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम. मग आपल्याकडे सिस्टीमचे 3 टाइप्स आहेत, ज्याच्यामध्ये एक आहे ओपन सिस्टीम, दुसरी आहे क्लोज सिस्टीम, तिसरी आहे आयसोलेटेड सिस्टीम. त्याच्या नावावरून थोडंफार तुम्हाला नॉलेज येऊन जाते की या सिस्टीममध्ये काय असेल म्हणून. तर आपण सर्वात आधी काय करू, ह्या 3 टाईपच्या सिस्टीम आपल्याला स्टडी करायच्या आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट बघू आपण ओपन सिस्टीम. मग आता आपण ओपन सिस्टीम कशाला म्हणतो ते बघू. तर नावावरूनच समजते आपल्याला, याच्या नावामध्ये ओपन शब्द आहे. मग या ओपनचा अर्थ काय, तर हे सिस्टीम ओपन आहे. ओपन आहे म्हणजे काय, समजा मी इथं एक्झाम्पल सांगितलं, त्या एक्झाम्पलवरून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. समजा एक्झाम्पल आहे आपल्याजवळ हॉट टी इन अ ओपन कप. हे एक्झाम्पल आहे आपल्याजवळ, हॉट टी इन अ ओपन कप. म्हणजे आपण हॉट टी घेतलेली आहे आणि ते कशामध्ये आहे, ओपन कपमध्ये. कॉफी म्हटलं तरी चालेल. मग आता बघा, समजा हा माझ्याकडे एक कप आहे, हा कप आहे समजा एक, आणि या कपच्या आतमध्ये आपण काय घेतलेली आहे, हॉट टी घेतलेली आहे, बरोबर. याच्या आतमध्ये काय आहे, हॉट टी. मग आता हे सिस्टीम कशी आहे, ओपन आहे. का ओपन आहे, कारण हे वरच्या साईडनं तुम्हाला ओपन दिसत आहे, बरोबर. म्हणजे हे ओपन सिस्टीम आहे जर आपण हॉट टी ओपन कपमध्ये घेतला तर. मग आता इथं होत काय आहे पहा, तर आपल्याला माहिती आहे हे हॉट टी असल्यामुळे याच्या काय होतील, अशा व्हेपर्स तयार होतील, बरोबर. आणि ह्या व्हेपर्स अशा कुठं जातील, या कपच्या बाहेर. कपच्या बाहेर म्हणजे हा टी तुमची सिस्टीम आहे आणि आजूबाजूचा जो पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण, सराउंडिंग म्हणतो. म्हणजे टीला सोडून, हे आपण सिस्टीम कन्सिडर केली तर याला सोडून जे काही बाकी आहे त्याला काय म्हणतो आपण, सराउंडिंग. मग आता झालं काय बघा, ह्या ज्या व्हेपर्स आहेत, आता व्हेपर्स म्हणजे काय, तर ह्या पार्टिकल्सपासून बनलेल्या आहेत, बरोबर. आणि पार्टिकलपासून बनलेल्या आहेत म्हणजे मॅटर आहे, कारण मॅटर काय असते, ज्या गोष्टी पार्टिकलपासून बनलेल्या आहेत त्याला मॅटर म्हणतो. जसा हा पेन आहे, हा पण काय मॅटर आहे, कारण हा पण छोट्या छोट्या पार्टिकल्स पासून बनलेला आहे. मग या व्हेपर पण काय आहेत, पार्टिकल्स आहेत, वाफ म्हणतो आपण त्याला, बरोबर. आणि त्या काय होत आहेत, या सिस्टीम मधून बाहेर जात आहेत, बरोबर. म्हणजे याच्यामधलं मॅटर कुठं जात आहे, सराउंडिंग मध्ये जात आहे. म्हणजे सिस्टीम मधून मॅटर कुठं जात आहे, सराउंडिंग मध्ये जात आहे, बरोबर. म्हणजे मॅटर एक्सचेंज होत आहे कोणासोबत, सराउंडिंग सोबत, बरोबर. म्हणजे इथं मॅटरचं काय होत आहे, एक्सचेंज होत आहे. म्हणजे अशी सिस्टीम ज्याच्यामध्ये काय होत असते, मॅटर काय होत असते, एक्सचेंज होत असते, त्या सिस्टीमला आपण ओपन सिस्टीम म्हणतो. त्याच्यासोबतच बघा, हा जो चहा आहे, हा चहा थोड्या वेळानं काय होणार आहे, थंड होणार आहे, बरोबर. मग चहा थोड्या वेळानं थंड होणार आहे म्हणजे काय, याच्यामधली जी एनर्जी आहे ती एनर्जी पण काय चालली, इथून बाहेर चालली, बरोबर. इकडून पण एनर्जी काय होणार, अशी एनर्जी काय होणार, बाहेर जाणार, बरोबर. मग ज्या सिस्टीममधून एनर्जी पण एक्सचेंज होत आहे आणि मॅटर पण एक्सचेंज होत आहे, हे अशी सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये मॅटर एक्सचेंज होत होतं आणि हा चहा थंड होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये जी एनर्जी आहे, हीट एनर्जी म्हणू आपण, ती एनर्जी पण काय होत आहे, एक्सचेंज होत आहे कोणासोबत, सराउंडिंग सोबत. म्हणजे इथं एनर्जी काय झाली, एक्सचेंज झाली. म्हणजे अशी सिस्टीम ज्या सिस्टीममध्ये मॅटर आणि एनर्जी बोथ आर एक्सचेंज, त्या सिस्टीमला काय म्हणणार आपण, ओपन सिस्टीम. म्हणजे काय म्हणणार आपण, द सिस्टीम इन विच both matter and energy are exchanged with surrounding is called as open system. म्हणजे डेफिनेशन काय सांगितली आपण ओपन सिस्टीमची,
द सिस्टीम in which both matter and energy are exchanged with surrounding is called as त्याला काय म्हणतो आपण ओपन सिस्टीम म्हणतो, बरोबर. म्हणजे अशी सिस्टीम ज्या सिस्टीममध्ये मॅटर आणि एनर्जी दोन्ही पण काय होतात, सराउंडिंग सोबत एक्सचेंज होतात, त्या सिस्टीमला काय म्हणतो आपण, ओपन सिस्टीम म्हणतो. बघा मग आता या सिस्टीमची जर तुम्ही बाउंड्री बघितली तर बाउंड्री कशी दिसत आहे तुम्हाला, पहा बरं. या सिस्टीमची जर तुम्ही बाउंड्री बघितली तर हे बाउंड्री सील केलेली आहे का बंद केलेली आहे का, तर हिची बाउंड्री कशी दिसत आहे तुम्हाला, ओपन दिसत आहे, बाहेर जात आहे, म्हणजे सील केलेली नाही आहे, म्हणजे बाउंड्री इज नॉट सील्ड, बरोबर. बाउंड्री सील केलेली नाही आहे. आणि त्याच्यासोबतच तुम्ही जर बघितलं तर याच्यामधून एनर्जी पण बाहेर जात आहे. एनर्जी बाहेर जात आहे म्हणजे याच्यामध्ये इन्सुलेशन पण लावलेलं नाही. आता इन्सुलेशन म्हणजे काय असते, तर इन्सुलेशन काय करते, रेजिस्टन्स प्रोव्हाइड करते. जसं तुम्ही वायर बघितली तर वायरच्या वरती एक प्लॅस्टिकची कोटिंग असते ना, ते प्लॅस्टिकची कोटिंग कशाचं काम करते, तो जो करंट आहे त्या कॉपरची वायर असेल तर त्याच्यामधला करंट जो आहे तो त्या याच्या कोटिंगमुळे आपल्याला लागत नाही, बरोबर. म्हणजे तिथं इन्सुलेशनचं काम करते. मग तसंच इथं बाउंड्री जे आहे ते एनर्जीला बाहेर येऊ देत आहे, बरोबर. म्हणजे याची बाउंड्री कशी आहे, नॉट इन्सुलेटेड, इन्सुलेशन लावलेलं नाही आहे याच्यावर, बरोबर. म्हणजे बाउंड्री इज नॉट सील्ड अँड नॉट इन्सुलेटेड. आता बघा याच्यामध्ये मॅटर पण बाहेर जात आहे, एनर्जी पण बाहेर जात आहे, म्हणजे दोन्ही पण कॉन्स्टंट नाही आहेत, बरोबर. म्हणजे मॅटर कॉन्स्टंट आहे का, एनर्जी कॉन्स्टंट आहे का, तर हे दोन्हीचे दोन्ही नॉट कॉन्स्टंट आहे ना, हे दोन्हीचे दोन्ही काय आहेत, नॉट कॉन्स्टंट. म्हणजे इन ओपन सिस्टीम मॅटर इज नॉट कॉन्स्टंट अँड एनर्जी इज नॉट कॉन्स्टंट. दोन्ही पण काय होत आहे, चेंज होत आहे. म्हणजे ओपन सिस्टीम म्हणजे अशी सिस्टीम ज्याच्यामध्ये बोथ एनर्जी आणि मॅटर एक्सचेंज होतात, कोणासोबत, सराउंडिंग सोबत, आणि त्याच्यामध्ये बाउंड्री सील पण नसते, इन्सुलेटेड पण नसते, म्हणजे इन्सुलेशन नाही आहे त्याच्यावरती. नॉट इन्सुलेशन किंवा नॉट इन्सुलेटेड म्हटलं तरी चालेल. त्यानंतर त्याच्यामध्ये मॅटर आणि एनर्जी दोन्ही पण कॉन्स्टंट नाही आहेत, दोन्ही पण काय होत आहेत, बदलत आहेत. स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर दुसरी सिस्टीम बघू आपण. तर दुसरी सिस्टीम आहे आपल्याकडे क्लोज सिस्टीम. मग आता त्याच्या नावातच थोडंफार इंडिकेट होत आहे की ते क्लोज आहे, बरोबर. मग आता याचा अर्थ काय बघा, दुसरी आहे आपल्याजवळ क्लोज सिस्टीम. मग आता क्लोज सिस्टीम म्हणजे काय, तर अशी सिस्टीम जे क्लोज आहे. क्लोज आहे म्हणजे काय, जसं फॉर एक्झाम्पल मी इथं एक्झाम्पल घेतलं आपण, हॉट टी इन अ क्लोज कप, हॉट टी इन अ क्लोज कप, किंवा कॉफी घ्या. तर आता आपल्याकडे एक कप आहे समजा, बरोबर. हा कप आहे आणि या कपमध्ये काय घेतलेली आहे आपण, टी घेतलेली आहे, हॉट टी घेतली. याच्या आतमध्ये काय घेतली आपण, हॉट टी. मग आता हॉट टी जर घेतली आणि हा क्लोज करायचा आहे कप, मग हा कप तुम्हाला काय करायचा आहे, क्लोज करायचा. मग आपण क्लोज केला. मग आता तुम्हाला काय दिसते बघा बरं, तर हे हॉट टी आहेत म्हणजे व्हेपर्स तयार होत आहेत. पण ह्या व्हेपर्स ज्या आहेत, ह्या व्हेपर्स बाहेर जाऊ शकतात का, तर बाहेर जाऊ शकत नाहीत, बरोबर. म्हणजे व्हेपर्स म्हणजे काय, पार्टिकल्स म्हणजेच काय, मॅटर. तर हे मॅटर सिस्टीमच्या बाहेर जात आहे का, तर नाही जात. म्हणजे मॅटर इथं एक्सचेंज होत आहे का, तर होत नाही. म्हणजे क्लोज सिस्टीम अशी सिस्टीम असते ज्याच्यामध्ये मॅटर एक्सचेंज होत नाही सराउंडिंग सोबत. त्यानंतर एनर्जी बघा, तर तुम्हाला माहिती आहे जरी तुम्ही चहाला झाकून ठेवलं, म्हणजे त्याला क्लोज केलं, त्याच्यावरती काहीतरी झाकण ठेवलं, तरी सुद्धा तो चहा थोड्या वेळानं थंड होते. म्हणजे काय, तर त्याच्यामधली जी एनर्जी आहे ती एनर्जी काय होते, बाहेर जाते. म्हणजेच काय, तर एनर्जी एक्सचेंज होते, बरोबर. म्हणजे अशी सिस्टीम ज्याच्यामध्ये मॅटर एक्सचेंज होत नाही पण एनर्जी एक्सचेंज होते, त्या सिस्टीमला काय म्हणतो आपण, क्लोज सिस्टीम. ज्या सिस्टीममध्ये मॅटर एक्सचेंज होत नाही पण एनर्जी एक्सचेंज होते, म्हणजे हा चहा थोड्या वेळानं थंड होते, म्हणजे एनर्जी काय होत आहे, एक्सचेंज होत आहे. तर अशा सिस्टीमला काय म्हणतो आपण, क्लोज सिस्टीम. म्हणजे डेफिनेशन काय येणार, द सिस्टीम इन विच काय होते, ज्याच्यामध्ये मॅटर इज नॉट एक्सचेंज but energy is exchange with surrounding
with surrounding is called as काय म्हणतो आपण त्याला, क्लोज सिस्टीम. म्हणजे अशी सिस्टीम ज्याच्यामध्ये मॅटर इज नॉट एक्सचेंज, मॅटर एक्सचेंज होत नाही आहे, बट एनर्जी इज एक्सचेंज, पण एनर्जी काय होत आहे, एक्सचेंज होत आहे. तर अशा सिस्टीमला काय म्हणणार आपण, क्लोज सिस्टीम म्हणणार. ज्या सिस्टीममध्ये मॅटर एक्सचेंज होत नाही, एनर्जी एक्सचेंज होते, ती सिस्टीम कोणती असते, क्लोज सिस्टीम असते. मग आता या सिस्टीममध्ये जर आपण बाउंड्री विषयी जर बोललो तो काय सांगू शकतो आपण, बघा बरं. याची जे बाउंड्री आहे ते बाउंड्री कशी आहे, तर याची बाउंड्री कशी आहे, क्लोज आहे, म्हणजे बंद केलेली आहे. बंद केलेली आहे म्हणजे इज सील्ड, बाउंड्री इज सील्ड, सील केलेली आहे, बंद केलेली आहे. पण याच्यामधली एनर्जी बाहेर जात आहे, एनर्जी बाहेर जात आहे म्हणजे इन्सुलेशन लावलेलं आहे का त्याच्यावरती, नाही लावलेलं. म्हणजे याची जी बाउंड्री आहे ती कशी आहे, इज नॉट इन्सुलेटेड. बरोबर, याची बाउंड्री इन्सुलेटेड नाही आहे, बाउंड्री सील्ड आहे पण इन्सुलेटेड नाही आहे. अशी सिस्टीम कोणती असते, क्लोज सिस्टीम. आणि याच्यामध्ये बघा, जर तुम्ही मॅटर बघितलं तर मॅटर बाहेर जात नाही म्हणजे कसं आहे, कॉन्स्टंट आहे. मॅटर काय आहे इथं, कॉन्स्टंट आहे, कारण ते बाहेर जात नाही आहे. सर्वचं सर्व मॅटर आतमध्येच आहेत, व्हेपर बाहेर जाऊन नाहीत राहिल्या. त्यानंतर एनर्जी जर बघितली तर एनर्जी बाहेर चालली म्हणजे काय म्हणणार आपण, इज नॉट कॉन्स्टंट. बरोबर, एनर्जी इज नॉट कॉन्स्टंट. म्हणजे अशी सिस्टीम ज्याच्यामध्ये एनर्जी कॉन्स्टंट नाही आहे पण मॅटर कॉन्स्टंट आहे, त्या सिस्टीमला काय म्हणतो आपण, क्लोज सिस्टीम. म्हणजेच ज्या सिस्टीममध्ये मॅटर एक्सचेंज होत नाही पण एनर्जी एक्सचेंज होते, ती सिस्टीम कोणती असते, क्लोज सिस्टीम. स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा, आता आपल्याला सिस्टीमचा तिसरा टाईप बघायचा आहे. तो तिसरा टाईप कोणता आहे, आयसोलेटेड सिस्टीम. म्हणजे आतापर्यंत आपण ओपन सिस्टीम बघितली ज्याच्यामध्ये मॅटर आणि एनर्जी दोन्ही पण एक्सचेंज होतात. नंतर क्लोज सिस्टीम बघितली ज्याच्यामध्ये मॅटर एक्सचेंज होत नाही पण एनर्जी काय होते, एक्सचेंज होते. आता थर्ड बघायचं आपल्याला, आयसोलेटेड सिस्टीम. तिसरी कोणती सिस्टीम बघायची आपल्याला, आयसोलेटेड सिस्टीम. मग आता आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय, तर याचं एक्झाम्पल पाहू आपण, एक्झाम्पलवरून त्याला समजून घेऊ. बघा, तर याचं एक्झाम्पल आहे हॉट टी इन अ थर्मॉस. तुम्ही थर्मॉस बघितला असेल, बरोबर. चहा आपल्याला जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचा असेल तर आधी थर्मॉस वापरायचे, बरोबर. मग तो थर्मॉस जो आहे तो चहाला थंड ठेवण्याचं काम करत होता, गरम ठेवण्याचं काम, थंड नाही. थर्मॉस काय करत होता, चहाला गरम ठेवण्याचं काम करत होता. मग आता हा थर्मॉस जो आहे हा जर बघितला आपण तर कसा दिसते बघा. तर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर हे एक असं कंटेनर आहे, याच्यामध्ये आपण हॉट टी घेतलेली आहे, बरोबर. आणि हे कंटेनर कसं आहे, थर्मॉस जर असेल तर आपण तो क्लोजच ठेवणार, बरोबर, तरच त्याचा फायदा होईल. नाही तर थर्मॉस आहे ओपन ठेवला तर त्याचा काहीच फायदा होणार नाही. तर थर्मॉस असेल तर तो आपण क्लोजच घेऊ. आणि याच्यावरती काय केलेलं असते बघा, तर या थर्मॉसमध्ये काय असते, तर याच्यावरती असं इन्सुलेशन लावलेलं असते. काय लावलेलं असते, इन्सुलेशन. आणि याला काय म्हणतो आपण, इन्सुलेशन म्हणतो, इन्सुलेशन. मग आता या इन्सुलेशनमुळे होते काय, तर हे एनर्जीला बाहेर जाऊ देत नाही. बघा, म्हणजे इथं व्हेपर्स तयार होतील पण ह्या व्हेपर सिस्टीम क्लोज असल्यामुळे बाहेर जाऊ शकतील नाही, बरोबर. म्हणजे इथं जे मॅटर आहे ते मॅटर एक्सचेंज होणार नाही, बरोबर. आणि इन्सुलेशन लावलेलं आहे, इन्सुलेशन लावलेलं आहे म्हणजे एनर्जी पण बाहेर जाणार नाही. चहा त्याच्यामध्ये गरमच राहतो, बरोबर. मग याच्यामध्ये जी एनर्जी आहे ती एनर्जी पण काय असते, कॉन्स्टंट आहे. म्हणजे ती पण याच्यामध्ये एक्सचेंज होत नाही, बाहेर जात नाही. म्हणजे अशी सिस्टीम ज्या सिस्टीममध्ये मॅटर आणि एनर्जी दोन्ही पण सराउंडिंग सोबत एक्सचेंज होत नाहीत, त्या सिस्टीमला काय म्हणायचं, आयसोलेटेड सिस्टीम. म्हणजे आपण हे सिस्टीम सराउंडिंगपासून आयसोलेट केली, वेगळी केली, बाजूला काढली, बरोबर. म्हणजे आता या सिस्टीमचा सराउंडिंग सोबत काहीही संबंध नाही, त्याला काय म्हणतो आपण, आयसोलेशन. त्याला आयसोलेट केलं आपण, वेगळं काढलं, बरोबर. मग आता मॅटर आणि एनर्जी दोन्ही पण काय आहे, तिथं दोन्ही पण एक्सचेंज होत नाही आहेत. याचा अर्थ काय, तर डिफाईन करायचं असेल तर काय म्हणणार आपण, द सिस्टीम इन विच there is no exchange of matter and energy, no exchange of matter and energy with surrounding, no exchange of matter and energy with surrounding.
इज कॉल्ड ॲज आयसोलेटेड सिस्टीम. त्याला कोणती सिस्टीम म्हणतो? आयसोलेटेड सिस्टीम. म्हणजे ज्या सिस्टीममध्ये नो एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी, ज्या सिस्टीममध्ये मॅटर आणि एनर्जी दोन्ही पण सराउंडिंग सोबत एक्सचेंज होत नाही, त्या सिस्टीमला काय म्हणायचं? आयसोलेटेड सिस्टीम. मग आता दोन्ही पण एक्सचेंज होत नाही आहेत, बरोबर. म्हणजे याची जर आपण बाउंड्री बघितली तर ती बाउंड्री कशी दिसेल आपल्याला? याची जर बाउंड्री बघितली आपण तर हे बंद आहे, बरोबर, क्लोज आहे. याचाच अर्थ याची बाउंड्री कशी आहे? इज सील्ड, बरोबर, सील केलेली आहे, बंद केलेली आहे. याच्यामधली एनर्जी बाहेर जात नाही, म्हणजे तुम्ही इथे इन्सुलेशन लावलेलं आहे. म्हणजे याची जी बाउंड्री आहे ती कशी आहे? इज इन्सुलेटेड. याची बाउंड्री कशी आहे? इन्सुलेटेड आहे. म्हणजे बाउंड्री सील पण आहे, बाउंड्री इन्सुलेटेड पण आहे. त्यानंतर आता मॅटर आणि एनर्जी बघितलं तर दोन्ही पण बाहेर जात नाहीत. म्हणजे जेवढेचे तेवढेच आहेत आतमध्ये, आतमधून बाहेर काही गेलं नाही, बाहेरून आतमध्ये काही आलं नाही. काय? इन्सुलेशन आहे आणि क्लोज आहे. याचाच अर्थ इथं जे मॅटर आहे ते मॅटर काय आहे? कॉन्स्टंट आहे, बदललं नाही. आणि जे एनर्जी आहे ती एनर्जी पण काय आहे? एनर्जी पण काय इथं? कॉन्स्टंट आहे. म्हणजे ती एनर्जी पण इथं बदलली नाही, दोन्ही पण काय आहेत? कॉन्स्टंट आहेत. म्हणजे अशी सिस्टीम ज्याच्यामध्ये मॅटर आणि एनर्जी दोन्ही पण कॉन्स्टंट असतात त्या सिस्टीमला काय म्हणतो आपण? आयसोलेटेड सिस्टीम. स्क्रीनशॉट काढून घ्या. नंतर बघा, म्हणजे आपण सिस्टीमचे 3 टाईप्स बघितले, ज्याच्यामध्ये एक होतं ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. एकदम इझी पद्धतीनं मी तुम्हाला समजून सांगितलं. पण त्याआधी जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि त्याच्यासोबतच हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. आता याच्यानंतर आपण सिस्टीमचे टाईप्स बघितले. आता पुढे काय बघायचं आपल्याला? तर पुढे बघायचं आपल्याला प्रॉपर्टीज बघायच्या आहेत, है ना. टाईप्स ऑफ प्रॉपर्टीज. सिस्टीमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या 2 टाईपच्या प्रॉपर्टीज असतात, तर त्या आपल्याला बघायच्या आहेत. आता तर ह्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत? तर आपल्याला बघायच्या आहे प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. सिस्टीमच्या प्रॉपर्टीज बघायच्या आहेत. आणि या सिस्टीमच्या प्रॉपर्टीजमध्ये आपल्याकडे 2 प्रॉपर्टी आहेत, ज्याच्यामध्ये पहिली जे प्रॉपर्टी आहे तिचं नाव आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि दुसरी जे प्रॉपर्टी आहे आपल्याजवळ तिचं नाव आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. अशा 2 टाईपच्या प्रॉपर्टी आपल्याला बघायच्या आहेत. तर बघा, तर आता कोणाला एक्सटेन्सिव्ह म्हणायचं, कोणाला इंटेन्सिव्ह म्हणायचं? तर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? तर सिस्टीमची अशी प्रॉपर्टी आहे जी प्रॉपर्टी कशावर डिपेंड असते? अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम, बरोबर. म्हणजे द प्रॉपर्टी हुज व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन, काय म्हटलं मी याची डेफिनेशन? द प्रॉपर्टी हुज व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन, हुज व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन क्वांटिटी किंवा तुम्ही त्या क्वांटिटीलाच काय म्हणू शकता? अमाऊंट म्हणू शकता. त्याची अमाऊंट, प्रमाण त्याचं, बरोबर, किती आहे? कोणाची? क्वांटिटी ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. इन द सिस्टीम. द प्रॉपर्टी हुज व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन क्वांटिटी किंवा अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम, त्याला काय म्हणायचं? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे ज्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू कोणावर डिपेंड असते? क्वांटिटी ऑफ मॅटरवर. म्हणजे एखाद्या सिस्टीमच्या आतमध्ये किती मॅटर आहे, म्हणजे किती पार्टिकल्स आहेत, म्हणजेच त्याच्यावरती ज्या प्रॉपर्टी डिपेंड असतात त्यांना काय म्हणतो आपण? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मग इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय? तर याच्या अपोजिट म्हणजे काय? द प्रॉपर्टी हुज व्हॅल्यू, the property whose value काय म्हणणार आपण? does not depend on quantity of matter. कशावरती? क्वांटिटी किंवा त्यालाच काय म्हणणार आपण? अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. ठीक आहे. जे क्वांटिटीवरती प्रेझेंट नसते, क्वांटिटीवरती ज्या व्हॅल्यू डिपेंड नसतात मॅटरच्या, त्यांना काय म्हणतो आपण? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मग आता हे समजून कसं घेणार आपण? बघा, जसं फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करू की आपल्याकडे समजा आपल्याकडे वॉटर आहे याच्यामध्ये, असे एक कंटेनर आहे आपल्याजवळ, हे दुसरं कंटेनर आहे आणि या 2 कंटेनरमध्ये काय घेतलं आपण? वॉटर घेतलं. कसं घेतलं बघा, तर याच्या आतमध्ये जे वॉटर आहे समजा
ते वॉटर आहे समजा 10 लिटर. किती वॉटर आहे? 10 लिटर. आणि या दुसऱ्या कंटेनरमध्ये पण आपण वॉटर घेतलं, याच्यात म्हटलं मी 10 लिटर वॉटर आणि इकडे घेतलं मी 5 लिटर वॉटर. किती घेतलं? 5 लिटर वॉटर. दोन्ही याच्यात आपण वॉटर घेतलं. मग आता बघा, या वॉटरचं जे टेम्परेचर आहे समजा 10 लिटर वॉटरचं जे टेम्परेचर आहे, तर याचं टेम्परेचर आहे समजा 30 डिग्री सेल्सिअस. किती आहे टेम्परेचर? 30 डिग्री सेल्सिअस. आणि हे जे 5 लिटर वॉटर आहे, या 5 लिटर वॉटरचं टेम्परेचर आहे समजा 100 डिग्री सेल्सिअस. बरोबर. मग आता काय सांगायचं आपल्याला? द प्रॉपर्टी हुज व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन क्वांटिटी ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. म्हणजे ज्याची व्हॅल्यू कशावर डिपेंड असते? क्वांटिटी ऑफ मॅटरवरती डिपेंड असते, त्याला काय म्हणायचं? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणायचं. आणि ज्याची व्हॅल्यू क्वांटिटी ऑफ मॅटरवर डिपेंड नसते, त्याला काय म्हणायचं? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणायचं. मग आता बघा, आता हे 10 लिटर वॉटर आहे आपल्याजवळ. बरोबर. मग आता हे लिटर जर तुम्ही कमी जास्त केलं, समजा हे 10 लिटर आहे, हे 5 लिटर आहे, म्हणजे याचा व्हॉल्यूम 10 लिटर आहे, याचा व्हॉल्यूम 5 लिटर आहे, तर याचं जे मॅटर आहे, याच्यामध्ये असणारं जे मॅटर आहे ते जास्त आहे, याच्यामध्ये असणारं जे मॅटर आहे ते कसं आहे? कमी आहे. काय म्हटलं मी? पहा, 10 लिटर वॉटर आहे, 5 लिटर वॉटर आहे. तर 10 लिटर वॉटरचा अर्थ आहे इथं वॉटर जास्त आहे, म्हणजे वॉटरचे पार्टिकल जास्त आहेत. इथं वॉटरचे पार्टिकल कमी आहेत, म्हणजे इथं मॅटर जास्त आहे, इथं मॅटर कसं आहे? कमी आहे. म्हणजे व्हॉल्यूम कशावर डिपेंड असते? मॅटरवरती डिपेंड असते. बघा, क्वांटिटी ऑफ मॅटरवरती. इथं मॅटर जास्त आहे म्हणून याचा व्हॉल्यूम जास्त आहे, इथं मॅटर कमी आहे म्हणून याचा व्हॉल्यूम काय आहे? कमी आहे. बरोबर. म्हणजे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी जर तुम्हाला एक्झाम्पल सांगायचं असेल तर ते काय आहे? व्हॉल्यूम आहे. तर व्हॉल्यूम कशाचं एक्झाम्पल आहे? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे आपल्याकडे मास. बघा, तर मास हे पण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. तर मास कशावर डिपेंड असते? अमाऊंट ऑफ मॅटरवरती. एखाद्याचं, जसं फॉर एक्झाम्पल आता हे एक आपल्याकडे असं आहे समजा, हा एक पेन आहे, एक बॉटल आहे. मग आता कोणाचं मास जास्त आहे? तर बघा, पेनामध्ये तुम्हाला मॅटर कमी दिसते, पार्टिकल्स कमी दिसतील. या बॉटलमध्ये तुम्हाला पार्टिकल काय दिसत आहेत? जास्त दिसत आहे. म्हणजे याचं मास काय असेल? याच्यापेक्षा कसं असेल? जास्त असेल. बरोबर. क्वांटिटी ऑफ मॅटर जर डिपेंड असेल तर आपण त्याला काय म्हणू? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर मास जे आहे ते क्वांटिटी ऑफ मॅटरवरती डिपेंड असते. बरोबर. म्हणजे तुमच्या बॉडीचं मास हे दुसऱ्याच्या बॉडी एवढं असेलच असं काही आहे का? जर तो हालत ना, म्हणजे असे दोघं जण आहेत समजा आपल्याजवळ, हा एक आहे, याचा काहीतरी मास आहे, हा दुसरा आहे, याचं काहीतरी मास आहे. बरोबर. आता या दोघांचा मास कसा आहे? वेगवेगळा आहे. का? कारण याच्या बॉडीमध्ये कमी मॅटर आहे, याच्या बॉडीमध्ये जास्त मॅटर आहे. मग याच्या बॉडीमध्ये कमी मॅटर आहे म्हणून याचं मास कमी, याच्या बॉडीमध्ये जास्त मॅटर आहे म्हणून याचं मास जास्त. म्हणजे मास जे आहे ते कोणती प्रॉपर्टी आहे? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. कारण ते कोणावर डिपेंड असते? क्वांटिटी ऑफ मॅटरवरती. त्याच्यासोबत बघा, तर मास झालं, व्हॉल्यूम झालं. त्यानंतर अजून तुम्हाला सांगायचं असेल तर ज्या एनर्जी आहेत, एनर्जी हे पण कोणती प्रॉपर्टी आहे? एनर्जी हे पण कोणती प्रॉपर्टी आहे? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. बघा, आता एनर्जी कोणकोणत्या आहेत? जसं फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे पोटेन्शियल एनर्जी आहे, जसं तुमच्याकडे कायनेटिक एनर्जी आहे. नंतर या चॅप्टरमध्ये आपण काही एनर्जी बघणार आहोत, ज्याच्यामध्ये एक आहे इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी. त्यानंतर आणखी आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत गिब्स एनर्जी. गिब्स एनर्जी किंवा त्यालाच तुम्ही फ्री एनर्जी पण म्हणता. काय म्हणतात त्याला? फ्री एनर्जी. बरोबर. तर हे या चॅप्टरमध्ये बघायचं आहे आपल्याला. त्यानंतर आणखी या चॅप्टरमध्ये आपल्याला एन्थाल्पी बघायचं आहे. बरोबर. त्यानंतर या चॅप्टरमध्ये आपल्याला एंट्रोपी बघायचं आहे. एन्थाल्पी, एंट्रोपी. तर हे जे काही सर्व मी इथं लिहित आहो, ह्या सर्वच्या सर्व एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, ज्या कोणावरती डिपेंड असतात? अमाऊंट ऑफ मॅटरवरती डिपेंड असतात. आणि ज्या प्रॉपर्टी अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंड असतात त्यांना काय म्हणतो आपण? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर मास आहे, व्हॉल्यूम आहे, एनर्जी आहेत वेगवेगळ्या, त्यानंतर त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, इंटरनल एनर्जी, गिब्स एनर्जी, फ्री एनर्जी, एन्थाल्पी, एंट्रोपी. त्यानंतर आणखी जर तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं असेल तर हे एक्झाम्पल रफ करतो मी, इथं आणखी बघू आपण. तर आणखी जर सांगायचं असेल तर आणखी आहे आपल्याकडे नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स. कारण आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ मोल्स म्हणजे पार्टिकल्स. बरोबर. मग पार्टिकल जे आहे, पार्टिकल कमी जास्त झाले म्हणजे मॅटर कमी जास्त झालं तर नंबर ऑफ मोल्सची व्हॅल्यू काय होणार? कमी जास्त होणार. म्हणजे हे कोणावर डिपेंड आहे? क्वांटिटी ऑफ मॅटरवर डिपेंड आहे. म्हणजे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. त्याच्यानंतर आणखी तुम्हाला याच्यामध्ये ध्यानात ठेवायचं आहे हीट कॅपॅसिटी. हीट कॅपॅसिटी हे पण कोणती प्रॉपर्टी आहे? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. तर हे आपण काही एक्झाम्पल सांगितले एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचे. त्यानंतर इकडे सांगायचे आहेत आपल्याला इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी कोणकोणत्या आहेत? तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये आपल्याकडे आहे प्रेशर, त्यानंतर आहे टेम्परेचर. प्रेशर आहे,
टेम्परेचर आहे, तर ह्या कोणत्या प्रॉपर्टी आहेत, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत. आता कसं बघा, समजा इथं आपल्याकडे एका टंकीमध्ये समजा पाणी भरलेलं आहे, बरोबर, एका टंकीमध्ये काय पाणी भरलेलं आहे. आता हे पाणी किती आहे, समजा हे 100 लिटर वॉटर आहे, किती आहे 100 लिटर वॉटर, आणि याचं जे टेम्परेचर आहे समजा ते किती आहे 30 डिग्री सेल्सिअस. मग आता काय करतो मी, या टंकीमधून पाणी थोडंसं बाहेर काढतो, बरोबर. समजा याच्यामध्ये आपण हे वॉटर बाहेर काढलं. आता हे वॉटर जर तुम्ही बाहेर काढलं म्हणजे बघा, इथं पाण्याची अमाऊंट जास्त होती, मॅटर जास्त होतं, इथं अमाऊंट कशी आहे, कमी आहे. पण जेव्हा तुम्ही याचं टेम्परेचर मोजसाल तर ते पण किती भरेल, 30 डिग्री सेल्सिअस, बरोबर. म्हणजे टेम्परेचर जे आहे ते कोणावर डिपेंड नाही आहे, क्वांटिटी ऑफ मॅटरवर डिपेंड नाही आहे. या पाण्याचं टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस होतं, त्याच्यामध्ये आपण काय केलं, त्याच्यामधलं थोडंसं ग्लासनं पाणी समजा बाहेर काढलं, त्याचं टेम्परेचर मोजलं तर ते पण किती भरेल, 30 डिग्री सेल्सिअसच भरेल, बरोबर. म्हणजे जे टेम्परेचर आहे ते क्वांटिटी ऑफ मॅटरवर डिपेंड नसते. म्हणजे कोणती प्रॉपर्टी आहे, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मग तसंच तुम्ही प्रेशर, टेम्परेचर एकसोबत ध्यानात ठेवा. त्यानंतर अजून काय सांगू शकता, तर अजून तुम्ही हे सांगू शकता, याच्यामध्ये मेल्टिंग पॉईंट आहे, त्यानंतर बॉइलिंग पॉईंट आहे, त्यानंतर फ्रीजिंग पॉईंट आहे, बरोबर. तर हे सर्व काय आहेत, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत, ज्या क्वांटिटी ऑफ मॅटरवर डिपेंड नसतात. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे वॉटरचा बॉइलिंग पॉईंट किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस. मग आता ते वॉटर 100 लिटर असेल तरी त्याचा बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस आहे, आणि ते वॉटर तुम्ही थोडंसं बाजूला काढलं आणि त्याला बॉईल केलं तरी त्याचा बॉइलिंग पॉईंट किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस आहे, बरोबर. म्हणजे जो मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, फ्रीजिंग पॉईंट आहे, तर हे सर्व कोणत्या प्रॉपर्टी आहेत, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत, ज्या क्वांटिटी ऑफ मॅटरवर डिपेंड नसतात. त्यानंतर काही फिजिक्सशी रिलेटेड क्वांटिटी आहेत, जसं फॉर एक्झाम्पल व्हिस्कॉसिटी आहे आपल्याजवळ, व्हिस्कॉसिटी. त्यानंतर सरफेस टेन्शन आहे, सरफेस टेन्शन, बरोबर. त्यानंतर आणखी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत ह्या कोणत्या प्रॉपर्टी आहेत, तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत. व्हिस्कॉसिटी, सरफेस टेन्शन, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता सरफेस टेन्शन नावाचं चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही हे बघू शकता, बरोबर. 12चं जे तुमचं चॅप्टर आहे नवीन सिलेबसनुसार, मला वाटतं त्याचं नाव मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सरफेस टेन्शन, व्हिस्कॉसिटीचा स्टडी करता, आणि हे जे सरफेस टेन्शन, व्हिस्कॉसिटी असते हे क्वांटिटी ऑफ मॅटरवरती डिपेंड नसते, बरोबर. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स याचा स्टडी पण तुम्ही करणार आहात, जसं तुम्ही 10thमध्ये रिफ्रॅक्शन शिकले होते, बरोबर. मग त्याच्या रिफ्रॅक्शनच्या चॅप्टरमध्ये तुम्ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बघितला होता, जो तुम्ही म्यू या सिम्बॉलनं दाखवता. तो पण क्वांटिटी ऑफ मॅटरवरती डिपेंड नसते, वेगवेगळ्या सरफेससाठी त्याची व्हॅल्यू काय असते, वेगवेगळी असते. मग हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण कोणती प्रॉपर्टी आहे, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, जे क्वांटिटी ऑफ मॅटरवर डिपेंड नसते. त्याच्यानंतर बघा, आपण इथं हीट कॅपॅसिटी लिहिलं. मग आता हीट कॅपॅसिटीच्या आधी जर तुम्ही स्पेसिफिक शब्द लावला, कोणता, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, बरोबर, किंवा हीट कॅपॅसिटीच्या आधी तुम्ही मोलार शब्द लावला, मोलार हीट कॅपॅसिटी, तर ह्या कोणत्या प्रॉपर्टी आहेत, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत. फक्त हीट कॅपॅसिटी आलं तर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, आणि त्या हीट कॅपॅसिटीच्या आधी स्पेसिफिक किंवा मोलार शब्द आला तर ते काय आहे, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर हे पण तुम्हाला फिजिक्समध्ये आहे, केटीजी नावाचं चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही हीट कॅपॅसिटी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, मोलार हीट कॅपॅसिटी याचा स्टडी करणार. तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी ह्या झाल्या. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यानंतर बघा, आणखी काही गोष्टी सांगू आपण याच्याविषयी. जसं आता आपल्याला आणखी काय सांगायचं आहे ते पहा. दोन जर तुम्ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रेशो घेतला है ना, काय सांगितलं मी, रेशो ऑफ टू एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज इंटेन्सिव्ह. म्हणजे काय, समजा तुम्ही असं घेतलं, तुमच्याकडे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, आणि डिवाइडमध्ये परत तुम्ही काय घेतलं, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर तुमचं जे ॲन्सर येणार आहे ते ॲन्सर काय असेल, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. काय असेल, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे. म्हणजे कसं पहा, तर दोन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत. जसं आपल्याला माहिती आहे मास हे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, अपॉन व्हॉल्यूम हे पण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. म्हणजे मास एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, व्हॉल्यूम एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. याचं जे ॲन्सर आहे ते ॲन्सर काय आहे, मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय असते, डेन्सिटी. पण डेन्सिटी हे कोणती प्रॉपर्टी आहे, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. कारण बघा, वॉटर आहे, वॉटरची डेन्सिटी किती आहे, 1000. आपल्याला माहिती आहे डेन्सिटी ऑफ वॉटर इज इक्वल टू किती असते, 1000 kg/m³ है ना.
1000 kg/m3 हे डेन्सिटी ऑफ वॉटर आहे. मग आता ही वॉटरची डेन्सिटी हे फिक्स आहे. वॉटर तुमच्याकडे 1 लिटर असो की 10 लिटर असो की 100 लिटर असो, बरोबर, तुमची जी डेन्सिटी असेल वॉटरची ते कॉन्स्टंट असेल. किती असेल? 1000 kg/m3. म्हणजे ते अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंड नसते. म्हणजे कोणती प्रॉपर्टी आहे? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे दोन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीजचा जर तुम्ही रेशो घेतला तर काय भेटते तुम्हाला? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी भेटते. म्हणजे डेन्सिटी जे आहे ते कोणती प्रॉपर्टी आहे? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. तसंच फॉर एक्झाम्पल समजा मी इथं घेतलं नंबर ऑफ मोल्स अपॉन नंबर ऑफ मोल्सच्या अपॉनमध्ये काय घेतलं मी? याच्या अपॉनमध्ये घेतलं समजा मी व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आहे ना. काय घेतलं मी? व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन dm³. आता बघा, नंबर ऑफ मोल्स कोणती प्रॉपर्टी आहे? एक्सटेन्सिव्ह. व्हॉल्यूम कोणती प्रॉपर्टी आहे? एक्सटेन्सिव्ह. याचं जे आन्सर येईल ते आन्सर आहे मोलॅरिटी. कारण हा फॉर्म्युला कशाचा आहे? मोलॅरिटीचा. नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हणतो आपण, अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, बरोबर. तर हा कशाचा फॉर्म्युला? इथं ऑफ सोल्यूट लिहितो मी, बरोबर. तर हा फॉर्म्युला कशाचा आहे? मोलॅरिटीचा. मग मोलॅरिटी कोणती प्रॉपर्टी झाली? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, बरोबर. कारण मोलॅरिटी हे अमाऊंट ऑफ मॅटरवरती डिपेंड नसते. तर नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन दोन्ही पण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. त्याचा जर रेशो येईल म्हणजे मोलॅरिटी हे कोणती प्रॉपर्टी झाली? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, जे अमाऊंट ऑफ मॅटरवरती डिपेंड नाही आहे. म्हणजे द रेशो ऑफ टू एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, बरोबर. मग आता अजून तुम्ही काय सांगू शकता? याच फॉर्म्युला जर तुम्ही याला जर थोडंसं घुमवलं तर कसं दिसेल हे बघा. तुम्ही याला असंही लिहू शकता. आता हे एक्सटेन्सिव्ह आहे समजा, तर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? तर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे इकडे काय आहे? इंटेन्सिव्ह. आणि हा इकडे शिफ्ट केला तर मल्टिप्लायमध्ये काय जाणार? एक्सटेन्सिव्ह. म्हणजे जर तुम्ही इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीला एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीनं मल्टिप्लाय केलं तर तुमचा आन्सर काय येणार आहे? एक्सटेन्सिव्ह येणार आहे. किंवा दुसरी केस, तुम्ही हा इकडे शिफ्ट केला समजा, म्हणजे काय होणार? एक्सटेन्सिव्ह. त्याच्या डिवाइडमध्ये काय शिफ्ट केला? इंटेन्सिव्ह शिफ्ट केला. तर इकडे काय राहणार? हा एक्सटेन्सिव्ह इकडे जाणार, म्हणजे काय येणार? एक्सटेन्सिव्ह. म्हणजे जर तुम्ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीसोबत रेशो घेतला तर तुमचा आन्सर काय येणार आहे? एक्सटेन्सिव्ह येणार आहे. हे थोडं मॅथमॅटिकल केलं आपण त्याला इकडे तिकडे शिफ्ट करून, बरोबर. मग आता अजून पुढे काय बघायचं आपल्याला? तर महत्त्वाचा पॉईंट आहे याचाच. तो महत्त्वाचा पॉईंट काय सांगतो आपल्याला? की ह्या ज्या एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज असतात, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आर ॲडिटिव्ह. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी कशा असतात? ॲडिटिव्ह असतात. आणि ज्या इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत त्या कशा आहेत? नॉन ॲडिटिव्ह. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी कशा आहेत? नॉन ॲडिटिव्ह. आता याचा अर्थ काय? ॲडिटिव्ह आणि नॉन ॲडिटिव्ह कोणाला म्हणायचं? जसं फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा, आपल्याकडे एका कंटेनरमध्ये वॉटर आहे आणि ते वॉटर किती आहे? 10 लिटर वॉटर. 10 लिटर वॉटर. आणि याचं जे टेम्परेचर आहे ते आहे समजा 30 डिग्री सेल्सिअस. हे दुसरं कंटेनर आहे आपल्याजवळ. या दुसऱ्या कंटेनरमध्ये पण वॉटर घेतलेलं आहे आपण, आणि हे जे वॉटर आहे समजा ते किती आहे? 15 लिटर वॉटर, बरोबर. आणि याचं जे टेम्परेचर आहे ते आहे 100 डिग्री सेल्सिअस, बरोबर. मग आता लिटर आहे तर लिटर म्हणजे व्हॉल्यूम. हा पण लिटर आहे म्हणजे काय? व्हॉल्यूम. मग आता याची जर तुम्ही ॲडिशन केली समजा, म्हणजे काय केलं तुम्ही? या दोघांना मिक्स केलं. आता या दोघांना जर तुम्ही मिक्स केलं तर तुम्हाला काय दिसेल? तर आता जे वॉटर आहे तुमच्याकडे, जर तुम्ही याला आणि याला काय केलं? मिक्स केलं, तर आता जे वॉटर आहे ते वॉटर किती होईल? 10 आणि 15 किती होणार? वॉटर किती होणार? 25 लिटर. म्हणजे वॉटर किती झाला आता? 25 लिटर. म्हणजे इथं जे व्हॉल्यूम होते त्यांची तुम्ही ॲडिशन केली. एक 10 लिटर होता, एक 15 लिटर होता, दोघांना मिक्स केला, आता किती झालं? 25 लिटर झालं. म्हणजे व्हॉल्यूमची काय झाली? इथं तर ॲडिशन झाली. म्हणजे हे व्हॉल्यूम एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. म्हणजे व्हॉल्यूम जे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असते त्याची काय होत असते? ॲडिशन होत असते. किंवा फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा, हा एक व्यक्ती आहे आणि हा एक दुसरा व्यक्ती आहे, असे दोघं जण आहे, 2 कार्टून आहेत आपल्याजवळ, बरोबर. मग या कार्टूनचं जे वजन आहे समजा ते आहे 30 kg, आणि हे दुसरं कार्टून आहे याचं वजन आहे समजा 50 kg, असे 2 कार्टून आहेत, ठीक आहे. हा समजा मोटू आहे ना, हा समजा पतलू आहे ना, हा झाला मोटू आणि हा झाला पतलू, असे दोघं जण आहेत आपल्याजवळ, बरोबर, मोटू पतलू. मग आता याचं 30 kg मास आहे, याचं 50 kg मास आहे, बरोबर. मग आता जर तुम्ही या दोघांना एकाच वरती जर उभं केलं समजा असं, हा तुमचं वेइंग पॅन आहे समजा, वजन काटा म्हणतो आपण त्याला, याच्यावरती हा पतलू ठेवला आणि हा मोटू पण ठेवला, बरोबर. आणि याचं जर तुम्ही इथं वजन बघितलं तर बघा, हा होता तुमचा मोटू आणि हा आहे तुमचा पतलू, बरोबर. मोटू पतलू असे दोघं जण आहेत. आता दोघांचं जर तुम्ही वजन मोजलं
तर तुम्हाला ते वजन किती दिसेल पहा बरं. तर हे याचं 50 होतं, याचं 30 होतं, म्हणजे इथं तुम्हाला वजन किती दिसेल 80 kg दिसेल. म्हणजे इथं मासची काय झाली ॲडिशन झाली, बरोबर. मोटूचं मास होतं 50 kg, पतलूचं मास होतं 30 kg. आता दोघांचं पण मास केलं की झालं आता 80 kg झालं. म्हणजे मासची काय झाली ॲडिशन. आणि मास कोणती प्रॉपर्टी आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय असतात, ॲडिटिव्ह असतात, बरोबर. पण आता समजा तुम्ही एक एक्झाम्पल लक्षामध्ये घ्या. जर तुम्ही आता थंडीच्या वेळेस आहे ना, म्हणजे हिवाळ्याच्या वेळेस आपण काय करत असतो, आंघोळीसाठी पाणी गरम करतो, बरोबर. आणि ते पाणी जर जास्त गरम झालं तर त्याच्यामध्ये आपण थंड पाणी घेतो, बरोबर. मग आता असं कन्सिडर करा, तुम्ही आंघोळीसाठी जे पाणी घेतलं होतं, त्याचं टेम्परेचर समजा 100 डिग्री सेल्सिअस होतं, खूप गरम पाणी होतं, बरोबर. मग आता एवढं 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर तुमची बॉडी सहन करू शकत नाही. मग तुम्ही त्याच्यामध्ये काय करणार, दुसरं पाणी टाकणार, बरोबर. हे दुसरं पाणी तुम्ही काय करणार, याच्या आतमध्ये ॲड करणार. मग आता या पाण्याचं हे थंड पाणी आहे, समजा याचं टेम्परेचर किती आहे 15 डिग्री सेल्सिअस, बरोबर. मग आता तुम्ही हे पाणी जेव्हा याच्यामध्ये ॲड करणार, आता असं होते का रे, जे पाणी तयार झालं त्याचं टेम्परेचर 115 डिग्री सेल्सिअस झालं, असं होत नाही. असं जर झालं असतं तुम्ही त्या पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये थंड पाणी कशाला ॲड केलं असतं, ते अजून गरम झालं असतं, बरोबर. म्हणजे इथं जर टेम्परेचर हे वॉटर तुम्ही मिक्स केलं तर टेम्परेचरची ॲडिशन होऊ राहिली का, नाही. ते टेम्परेचर काय होऊ राहिलं, 100पेक्षा कमी होणार ते टेम्परेचर, म्हणजे त्याची ॲडिशन होत नाही, म्हणजे ते ॲडिटिव्ह नाही आहे. म्हणजे टेम्परेचर हे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी कशा असतात, नॉन ॲडिटिव्ह असतात. तर हे टेम्परेचरची ॲडिशन होणार नाही. 115 म्हणजे 115 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होत नाही जेव्हा तुम्ही यांना ॲड करणार. पण दोन व्हॉल्यूम जर ॲड केले तर व्हॉल्यूमची काय होऊ राहिली ॲडिशन. ते एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, त्या ॲडिटिव्ह असतात. आणि ज्या इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत जसं टेम्परेचर, त्या कशा असतात, नॉन ॲडिटिव्ह असतात, त्यांची ॲडिशन होत नाही. मग हे 2 पॉईंट पण तुम्हाला ध्यानामध्ये ठेवायचे आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपण आज टाइप्स ऑफ सिस्टीम बघितल्या, 3 टाईपच्या, ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम. 2 टाईपच्या प्रॉपर्टी बघितल्या, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. महत्त्वाचे आहेत. एक्झाममध्ये क्वेश्चन पण येतो कोणत्या MCQ मध्ये की खालीलपैकी कोणती एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी नाही आहे किंवा कोणती इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, अशा टाईपचा क्वेश्चन एक्झाममध्ये फॉर्म होतो. तर आपण हा पार्ट कंप्लीट केला. म्हणजे आतापर्यंत आपण थर्मोडायनामिक्सचा एक जो बेसिक डेफिनेशनचा पार्ट होता आणि त्याच्यानंतरचा टाइप्स ऑफ सिस्टीम आणि टाइप्स ऑफ प्रॉपर्टीज ज्या होत्या त्या आपण कंप्लीट केल्या. तर तुम्हाला या चॅप्टरच्या नोट्ससाठी काय करायचं आहे, जो आपला डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. पण त्या क्लिक करण्याआधी तुम्हाला टेलिग्राम नावाचं ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे आणि नंतर त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला तो ग्रुप जॉईन करायचा आहे, ज्याच्यावरती तुमचे जे काही डाऊट्स असतील ते आपण सॉल्व करू, किंवा ज्या काही नोटिफिकेशन असतात किंवा ज्या काही नोट्स आहेत त्या आपण त्या ग्रुपवरती काय करतो, प्रोव्हाइड करतो. आणि परत एकदा, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.